नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत भेंडीपासून एक नवीन रेसिपी। नेहमीच भेंडीपासून भाजी का बरं बनवायची? भाजी न बनवता एक मस्त अशी चटपटीत रेसिपी इथे आपण तयार करणार आहोत। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे मी एक पाव किलो भेंडी घेतलेली आहे। भेंडी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका सुती कापडाने इथे आपल्याला ही भेंडी या पद्धतीने पुसून घ्यायची आहे। आता इथे मी याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा या सर्व भेंड्या इथे पुसून घेते। आता भेंडी पुसून घेतल्यानंतर इथे आपल्याला ही जी भेंडी आहे ती चिरून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला या भेंडीचे उभे काप करून घ्यायचे आहेत। इथे मी याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा सर्व भेंड्यांचे उभे काप करून घेते। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण या सर्व भेंड्यांचे काप इथे तयार करून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला 1 चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे। तुम्ही जर तिखट थोडेसे कमी खात असाल तर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली तरी सुद्धा चालेल। इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घातलेली आहे। त्यानंतर 1 चमचा धने पावडर यामध्ये घातलेली आहे। अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये आपण घातलेला आहे। 1-2 चमचे बेसन पीठ इथे आपण यामध्ये घातलेला आहे। यानंतर 1-2 ते 3 चमचे तांदळाचे पीठ इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तांदळाचे पीठ जर नसेल तर इथे तुम्ही बारीक रवा देखील घेऊ शकता। आता इथे मी 2 ते 3 चमचे तांदळाचे पीठ यामध्ये घातलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी इथे आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही। या पद्धतीने इथे आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर गॅसवरती आपण एक पसरट असा पॅन ठेवलेला आहे। यामध्ये आपल्याला थोडेसे तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला हे भेंड्यांचे काप या पद्धतीने तेलामध्ये सोडायचे आहेत। आता इथे आपण गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हे भेंडीचे काप छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। पाहू शकता तुम्ही मस्त असे कुरकुरीत भेंडीचे काप इथे तयार झालेले आहेत। आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व भेंडींचे काप या पद्धतीनेच तळून घेणार आहोत। तर हे तयार झालेले भेंडीचे काप इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात।
आपल्या घरी जर लहान मुलं किंवा इतर कोणी घरातील मंडळी भेंडी खात नसतील तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच भेंडी फ्राय ट्राय करू शकता. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा कुरकुरीत भेंडी फ्राय आवडला असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील.